नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या मराठी चॅनलमध्ये। मित्रांनो, आपल्या चॅनलवरती पोलीस भरती, SSC-GD, इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही, इंडियन एअरफोर्स म्हणजेच डिफेन्सबद्दल आणि वर्दीबद्दल प्रत्येक दिवशी नवीन व्हिडिओ येत असतात। तुम्ही जुने विद्यार्थी असाल तर पाहतच असाल आणि नवीन विद्यार्थी असाल तर इथून पुढे रोज तुम्हाला व्हिडिओ मिळत जातील। अशाच प्रकारे आजचा एक नवीन व्हिडिओ आहे तो म्हणजे इंडियन नेव्ही SSR काय आहे, ते कशा प्रकारे पोस्ट आहे, त्यामध्ये काम काय असतं याच्याबद्दल डिटेल व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही जाऊन तो पाहू शकता। तर तोच जो व्हिडिओ आहे म्हणजेच SSRची जी काय भरती आहे, अग्निवीर भरती तुम्हाला माहिती आहे, ते इंडियन नेव्हीमध्ये SSRच्या काही वेकेन्सी आलेले मित्रांनो, MRच्या सुद्धा आलेले आहेत आणि SSRच्या सुद्धा आलेले आहेत। तर सिंपल तुम्हाला 12वी पास असणे तर गरजेचं आहे आणि बाकी ज्या काय पात्रता आहेत, बाकी ज्या काही अटी आहेत, तुमचं वय किती असणार आहे, तुम्हाला फिजिकल कशा प्रकारे द्यायचं आहे, तुमच्या लेखीमध्ये कोणता सिलेबस असणार आहे, याबद्दलच हा सविस्तर व्हिडिओ आहे। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। त्याचसोबत मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल आणि तुम्हाला जर आर्मी नवीन व्हिडिओ पाहायला रोज आवडत असतील तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि बाजूला असलेले बेल आयकॉन प्रेस करू शकता। सबस्क्राईब करणं आणि बेल दाबणं टोटली फ्री आहे। फ्रीमध्ये जर तुम्हाला पूर्णपणे अशा प्रकारचे नॉलेज मिळत असेल तर तुम्ही आत्ताच चॅनल सबस्क्राईब करायला काही एक हरकत नाही। तर मित्रांनो, सुरू करायच्या व्हिडिओला। तर मित्रांनो, नेव्हीच्या SSR या पोस्टसाठी काही वेकेन्सी आलेल्या आहेत। अजूनपर्यंत पोस्ट किती आहेत हे पूर्णपणे माहिती आपल्या पुढे आलेली नाही आहे, परंतु मे ही शेवटची तारीख आहे, त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला फॉर्म भरायचा आहे। सुरुवातीची सॅलरी तुम्हाला माहिती आहे की अग्निवीरच्या रूलप्रमाणे 30,000 पासून तुमची सॅलरी ही सुरू होणार आहे। पूर्णपणे आपल्याला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे। 13 तारखेपासून हे फॉर्म सुरू झालेले आहेत, ते 27 तारखेपर्यंत हे फॉर्म झालेले आहेत। ₹50 तुम्हाला ॲप्लिकेशन फी आहे, त्याचसोबत तुम्हाला GST सुद्धा पेड करावे लागणार आहे। अशा प्रकारे हे ॲप्लिकेशनची फी तुम्हाला जे काही माहिती आहे ती तुम्हाला इथे सांगून दिलेली आहे। एजचा जर विचार केला मित्रांनो, इथे एज तुमचं 1 नोव्हेंबर 2003 ते 30 आहे, कारण की मी सांगणार 18 ते 25, 18 ते 22, 18 ते 19 जे काही मी सांगेन त्याच्यानंतर सुद्धा आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट येतात, सर माझी जन्मतारीख ही आहे, मी भरू शकतो का? त्यामुळे डायरेक्टली मी तुम्हाला सांगतो की 1 नोव्हेंबर 2003 पासून ते 30 एप्रिल 2007 या दरम्यान जर तुमची जन्मतारीख असेल तर इथे विचार केला तुमचं 12वी पास असणं गरजेचं आहे आणि 12वी पास सोबत तुमचं मॅथ्स असणं, सायन्स घेता 12वी नंतर, आणि सायन्स घेतल्यानंतर तुमचं जर PCM ग्रुप असेल तर तुमचं तर मॅथ्स असतं, तरीसुद्धा अजून कोणतं जर ग्रुप असेल आणि तुम्ही जर मॅथ्स तुमचा ठेवला असेल तरच तुम्ही हा फॉर्म भरू शकता। याच्यामध्ये फिजिक्स, मॅथ्स आणि फिजिक्स तर असणं गरजेचं आहे, त्यासोबत केमिस्ट्री किंवा बायोलॉजी किंवा कम्प्युटर सायन्स किंवा बोर्ड ऑफ स्कूल एज्युकेशन रेकग्नाइज बाय द मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, यापैकी जर तुमचं जे काही बोर्ड आहे आपलं म्हणजे स्टेट बोर्ड पण चालून जातं मित्रांनो किंवा CBSE पण चालतं, पण तुमचं फिजिक्स सोबत म्हणजे मॅथ्स आणि फिजिक्स सोबत तुमचं केमिस्ट्री किंवा बायोलॉजी किंवा कम्प्युटर सायन्स असणं इथं चार्ट दिसतोय मित्रांनो। तर पेमेंट डिटेल्स तुम्हाला पूर्णपणे मिळून जातील आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती, अग्निवीरला कशा प्रकारे पेमेंट आहे काय आहे ते। त्याच्यानंतर नेक्स्ट तुमचं सिलेक्शन प्रोसेस जी आहे मित्रांनो, तुमची पहिली कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन होणार आहे, रिटर्न एक्झामिनेशन, त्याच्यानंतर तुमचं PFT होणार आहे आणि त्यानंतर मेडिकल होणार आहे। तर तुम्हाला थोडक्यात मी सांगतो कशा प्रकारे काय होणार आहे ते। तर याच्यामध्ये कम्प्युटर बेसिस जी टेस्ट असणार आहेत मित्रांनो, त्यामध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन दिले जाणार आहेत आणि 100 क्वेश्चनवरती प्रत्येक 1 मार्क असणार आहे मित्रांनो। आणि तुमचा जो पेपर आहे तो पूर्णपणे हिंदी किंवा इंग्लिश याच्यामध्ये तुमचा पेपर लिहिला जाणार आहे मित्रांनो। पूर्णपणे जे काही तुमचा अभ्यासक्रम असणार आहे बऱ्यापैकी मित्रांनो 10वी म्हणजे 12वीच्या पुढचा अभ्यासक्रम असणार आहे। 10वी आणि 12वी या दरम्यानचा तुमचा अभ्यासक्रम असणार आहे, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही मित्रांनो। थोडा जरी अभ्यास केला तरी पोस्ट मिळून जाते। त्याच्यानंतर तुमची जर PT म्हणजेच तुमचा फिजिकल टेस्टचा जर विचार केला मित्रांनो, तर तुम्हाला 1600 मीटर 1.6 किलोमीटर रन जे आहे म्हणजे 1600 मीटर जे आहे ते मुलांसाठी 6 मिनिट 30 सेकंद आहे आणि मुलींसाठी 8 मिनिटात तुम्हाला हे पार करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला उठक बैठक काढायचे आहेत मित्रांनो, तर उठक बैठक तुम्हाला मुलांना 20 काढायचे आहेत आणि मुलींना 15 काढायचे आहेत। पुशअप्स म्हणजेच आपल्या डिप्स करायचे आहेत, ते मुलांना फक्त बेंड नी सिटअप्स म्हणजे तुम्हाला गुडघे क्लोज करून तुम्हाला सिटअप्स मारायचे आहेत, मुलांना सिटअप्स नाही आहेत, मुलींना इथे 10 सिटअप्स काढायचे आहेत। सिंपल आहे। तुमची 157 हाईट मुलांसाठी सांगितले आणि 152 सेंटीमीटर हाईट जी आहे ती मुलींसाठी सांगितले। सिंपल आहे मित्रांनो, 157 हाईट म्हणजे
खूपच कमी आहे पोलीस भरती, आर्मी भरती यांच्यापेक्षा जर आपण विचार केला तर. त्यामुळे जर तुमचं 12वी पास असाल, मॅथ्स असेल, महत्त्वाचं तुमच्या मनात जर इच्छा असेल तुम्हाला भरती व्हायचं आहे नेव्हीमध्ये, तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तर मित्रांनो, सिंपल तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे आणि ऑनलाईन अप्लाय झाल्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्याससुद्धा करायचा आहे. मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. बाकीच्या काय डिटेल्स आहेत, बाकीच्या काय PDFs आहेत, तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळून जाईल. सिंपल तिथे तुम्ही सगळ्या गोष्टी डाउनलोड करू शकता. मित्रांनो,